मंडळी, काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगरमध्ये प्रेमविवाहातून ऑनर किलिंगची घटना घडली आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेला। आंतरजातीय विवाहातून सासरा आणि चुलत मेहुण्यानं चाकूने भुसकून जावई अमित मुरलीधर साळुंखे याचा खून केला। 12 दिवसांच्या अथक प्रयत्नांनी सुद्धा डॉक्टर अमितला वाचवू शकले नाहीत आणि अमितचा मृत्यू झाला। यानंतर हे प्रकरण संबंध महाराष्ट्राच्या चर्चेत आलं। त्यानंतर अमितची पत्नी विद्यानं आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली। म्हणूनच या प्रकरणी आता शनिवारी चुलत मेहुणा आप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही याला अटक करण्यात आली, तर सासरा फरार होता। त्यानंतर परवा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सासरा गीताराम भास्कर कीर्तिशाही याला देखील अटक केली आहे। त्याच्याच अटकेचा संपूर्ण थरार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे अमित साळुंखे यानं 2 मे रोजी विद्या गीताराम कीर्तिशाही हिच्याशी पुण्यात आंतरधर्मीय विवाह केला होता। ती त्याची बालपणीपासूनची मैत्रीण होती। या लग्नाला विद्याच्या कुटुंबियांचा विरोध होता, त्यामुळे अमित आणि विद्या हे महिना झालं पुण्यात राहत होते। मात्र गीताराम आणि आप्पासाहेब कीर्तिशाही यांच्या त्यांना सारख्या धमक्या सुरूच होत्या। सैराट सिनेमा सारखा अमितचा काटा काढू असं ते नेहमी त्यांना धमकावत होते। पुण्यासारख्या ठिकाणी मुलाला गाठून मारलं तर मदतही मिळायची नाही, त्यामुळे अमितच्या कुटुंबियांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरात बोलावून घेतलं। लग्न होऊन अवघे 2.5 महिने होताच गीताराम आणि आप्पासाहेब कीर्तिशाही यांनी 14 जुलैच्या रात्री अमितला गाठून त्याच्यावर चाकूने वार केले। अमित पबजी खेळत असताना मित्रांनी त्याला बाहेर बोलावलं। बाहेर आल्यावर विद्याच्या चुलत भावांनी अमितवर चाकूने तलवारीने हल्ला केला आणि अमितचा त्यात बळी गेला। पबजी खेळतच तो बाहेर पडला, त्याच्यावर हल्ला झाला। त्यावेळी त्यानं केलेली आरडाओरड त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे। अंगावर शहारे आणणाऱ्या अमितच्या आवाजाचा व्हिडिओ देखील समोर आलाय। गंभीर जखमी असलेल्या अमितवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र 25 जुलैला अमितनं अखेरचा श्वास घेतला। जावयाच्या खून प्रकरणातील चुलत मेहुणा आप्पासाहेब कीर्तिशाही याला उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकानं शनिवारी अटक केली आहे। त्यानंतर रविवारी जवाहरनगर पोलिसांनी गीताराम कीर्तिशाही यालाही बेड्या ठोकल्या। तसेच तो जालन्याला ज्या जावयाकडे लपून बसला होता त्या जावयालाही पोलिसांनी आरोपी केलाय, त्यालाही अटक केली आहे। या तिन्ही आरोपींना 1 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन यांनी दिली आहे। म्हणजे आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून हे दोघेही जावई अमित साळुंखे याचा खून करून पसार झाले होते। त्यात मुलीचा भाऊ आप्पासाहेब आपल्या पाहुण्याकडे आश्रय घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून पोलीस उपायुक्त नितीन बागडे यांच्या विशेष पथकानं त्याला फुलंब्रीतून ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर अमितचा सासरा गीताराम कीर्तिशाही हा देखील फरार होता। संभाजीनगरमधून फरार होऊन तो जालन्यात पोहोचला होता। एका जावयाला संपून तो दुसऱ्या जावयाकडे गेला होता। आता स्वप्नील पटेकर याला माहिती होतं की आपला सासरा गुन्हा करून आलाय, तरी देखील त्याने आपल्या सासऱ्याला त्याच्या घरी आश्रय दिला। त्यानं त्याला लपायला जागा दिली, त्याचा मोबाईल देखील तिथूनच बंद केला, त्याची खायची राहायची सोय केली। याची सगळी माहिती पोलिसांना मिळाली। मग संभाजीनगर पोलिसांचं एक पथक जालन्यात पोहोचलं आणि सापळा रचून त्यांनी सासरा गीताराम कीर्तिशाही आणि जावई स्वप्नील पटेकर याला अटक केली आहे। आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून 1 ऑगस्ट पर्यंत या तिघांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। पण आता ऑनर किलिंगच्या या घटनेतील मुख्य आरोपी आप्पासाहेब कीर्तिशाही हा शहर भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचा सरचिटणीस असल्याचं उघडकीस आलंय। त्याविषयी भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना विचारलं असता ते म्हणाले, घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यास पदमुक्त केलं आहे, त्यामुळे आरोपीचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। एकूणच पोलीस आता या घटनेचा अधिक तपास करतायत। त्या रात्री ज्या झाडाखाली ही हत्या झाली तिथली लाईट कोणी घालवली, या प्रकरणात अजून कोण कोण सामील आहे, या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीयेत। ती लवकरच मिळतील अशी आशा करूयात। पण राज्यातल्या अशा घटनांचं वाढतं प्रमाण बघता राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची अवस्था फारच बिकट आहे असंच म्हणावं लागेल। राज्याच्या गृह खात्यानं लवकरात लवकर काहीतरी यावर तोडगा काढावा अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे। पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? अमितच्या मारेकऱ्यांना काय शिक्षा व्हायला पाहिजे? राज्यात अशा घटना घडू नयेत म्हणून काय उपाययोजना योजल्या पाहिजेत?
हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.